जगाने देवनागरी स्वीकारावी. लिपी सुधारणा. 30. जगाला एक लिपी हवी, तर देवनागरी लिपी स्वीकारावी. देवनागरी लिपी ही शास्त्रशुद्ध लिपी आहे. जगाची एकच लिपी व्हावी असा जे प्रयत्न करतात त्यांनी ध्यानी घ्यावे की विज्ञानाचे दृष्टीने हीच लिपी शास्त्रशुद्ध असल्याने हीच जगाची लिपी व्हावी अशी मागणी करावी. ह्या लिपीत लिहिण्याच्या पद्धतीत शिरलेले दोष काढून टाकून ती अधिक शास्त्रशुद्ध, शिक्षण सुलभ आणि मुद्रण सुलभ करण्यासाठी सावरकरांनी सतत प्रयत्न केले, लेख लिहिले, भाषणे दिली. लिपी सुधारणेचे आंदोलन या पुस्तकात यातील अनेक लेख एकत्र करून छापलेले आहेत. यासंबंधी दिनांक 11/9/1950 रोजी सावरकरांनी खालसा महाविद्यालय मुंबई येथे दिलेल्या भाषणाचा हा सारांश. भाषाशुद्धी या विषयावर 2.25 तास सतत भाषण केल्यावर लिपी सुधारणा या विषयाकडे वळून सावरकर म्हणाले, आपली देवनागरी लिपी ही कोणत्याही सुधारणेला अनुकूल अशी लिपी आहे. पूर्वी ज्या काळी यंत्रेच नव्हती नि सर्व लेखन हाताने चाले, त्यावेळची लिपी सध्याच्या तांत्रिक सुधारणांचे दृष्टीने बनवली पाहिजे. मुद्रण सौकर्य नि त्याचबरोबर आर्थिकदृष्ट्याही लिपीमध्ये सुधारणा होणे आवश्यक आहे. अक्षरांची संख्या घटली पाहिजे. यानंतर त्यांनी इंग्रजी टंकलेखावर थोडी अक्षरे असल्यामुळे काम कसे त्वरित होते, पण आपल्या लिपीमध्ये भरपूर अक्षरे असल्याने त्यांचा टंकलेखकामध्ये समावेश करणे कसे अवघड होऊन बसले आहे याची कल्पना दिली. त्यासाठी अक्षरांची संख्या कमी केली पाहिजे, म्हणजे जुळाऱ्यांनीही सुलभ आणि जलद काम करता येईल असेही त्यांनी सांगितले. अ ची बाराखडी. अक्षरे कमी करण्याचे उपाय सांगताना ते म्हणाले, प्रथम अ ची बाराखडी अंमलात आणली पाहिजे. यामुळे ई, ई, ए, ऐ वगैरे एक अक्षरांचे कुटुंबच कमी होईल. मी 1924 नंतर या दृष्टीने प्रयत्न केले आणि सह्याद्री, ज्ञानप्रकाश इत्यादी वृत्तपत्रांनी ही सुधारणा ताबडतोब अंमलातही आणली. जोडाक्षरे फोडून लिहावी. ते पुढे म्हणाले, जोडाक्षरे फोडून लिहिली म्हणजे अनेक जोडाक्षरे वेगळी लिहिण्याचे कारण पडणार नाही नि खिळ्यांची तितकी घरे कमी होतील. क्षसाठी क्ष, क्वसाठी क्व असे लिहिणे श्रेयस्कर आहे. यामुळेच शास्त्रीयदृष्ट्याही सुधारणा होईल, किंवा क्व हे अक्षर वाचताना आधी व की क असा घोटाळा होणार नाही आणि मुलांनाही जोडाक्षरे सुलभ रीतीने शिकविता येतील. मराठीमध्ये पूर्वी खिळ्यांची संख्या 500 होती. अखंड खिळे वापरण्यामुळे ती संख्या आता 250 वर आली आहे. मी सांगतो त्याप्रमाणे सुधारणा झाली तर ही संख्या 60 वर येईल. लिपी सुलभ नि सुकर होईल आणि स्वस्त नि जलद छपाईमुळे छापखान्यांचे काम सोपे होईल. पंक्ती टंककासारख्या सुधारणा अंमलात येऊन बुरसटलेले खिळे वापरावे लागणार नाहीत. विक्षिप्त जोडाक्षरे. मराठीमध्ये काही विक्षिप्त जोडाक्षरे आहेत असे सांगून ते म्हणाले, प्रथम यांची उचलबांगडी झाली पाहिजे. उदाहरणार्थ ट, ठ यात एक अक्षर दुसऱ्याच्या बोडक्यावर बसल्यामुळे त्यांच्यासाठी स्वतंत्र सोय करावी लागते, पण ही जोडाक्षरे ट, ठ अशी लिहिण्याने यांची आवश्यकता राहणार नाही. रेफेचा प्रश्न. रेफेनेही बराच गोंधळ निर्माण झाला आहे. उदाहरणार्थ सर्व शब्द घ्या. यातील रेफ व च्या शेवटी आहे, पण तो र व च्या आधी वाचावा लागतो. अनुक्रमाने पाहिले तर हा शब्द सवर असा वाचला पाहिजे, पण रूढीने तो सर्व असाच वाचला जातो. जोडाक्षरावर रेफ आली तर हा घोटाळा अधिकच होतो. उदाहरणार्थ संस्कृतातील कास्नर्य हा शब्द घेतला तर ही रेफ कोणत्या अक्षराआधी वाचावयाची? शेवटी, प्रारंभी
की मध्ये असा घोटाळा उडतो, त्यापेक्षा तो फोडून लिहिला तर चटकन वाचता येतो. कानायुक्त अक्षरे क, र वगैरे अक्षरे कानायुक्त लिहावी असा प्रचार मी रत्नागिरीपासून करीत आलो. माझ्या मुलीने मी सांगतो त्या पद्धतीने लिहिले म्हणून तिला शाळेत छडी खावी लागली. आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. मोरोपंत, तुकाराम यांनी लिहिलेल्या साहित्यात र, रा असा आहे. पुढे तो लुप्त झाला. या र ने फार घोटाळा केला आहे. र, 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 ट्र, रव, प्र अशा अनेक प्रकारांनी तो लिपीत ठाण मांडून बसला आहे. या सुधारणा मी सुचवल्या म्हणून काही जण सावरकर लिपी असे या लिपीला म्हणू लागले. पण मी मात्र याला प्रथमपासून शुद्ध लिपी असेच म्हणत आलो आहे. पुढच्या पिढीपर्यंत या सुधारणा प्रचारात आणणे हे दायित्व तुमच्यावर आहे. प्रभात, 12 सप्टेंबर 1950.